झी 24 तास एक पाऊल पुढे। नूरुन निशा इनायत खान भारतीय वंशाच्या या राजकुमारीनं जे शौर्य गाजवलंय ते इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं गेलंय। जगातील धाडसी महिला गुप्तहेरांमध्ये तिच्या नावाचा समावेश होतोय। आपल्याला गुप्तहेर म्हणून काम करण्याची संधी मिळेल याची नूरनेही कल्पना केली नव्हती, पण नशिबानं तिला हेरगिरीच्या जगतात खेचून आणलं। सकाळ होण्यापूर्वीच नाझींच्या ताब्यात असलेल्या फ्रान्समध्ये RAFचं एक विमान गुपचूपपणे उतरलं। त्या विमानात नूर इनायत खानही होती। पॅरिसमध्ये तिला वायरलेस ऑपरेटरची जबाबदारी सांभाळायची होती। ही जबाबदारी म्हणजे फ्रान्समधील अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वात धोकादायक पद त्यावेळी समजलं जात असे, आणि ते शब्दशः खरं होतं। जेव्हा ब्रिटनच्या नॅशनल आर्काइव्हनं दुसऱ्या महायुद्धात ही बाब समोर आली, नूरनं केलेल्या कामगिरी किती धोकादायक होती याचा उलगडा त्या फाईलमधून झालाय। एप्रिल 1942 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांच्यासाठी SOEनं F सेक्शनमध्ये 37 हेर महिलांची भरती केली होती। नूर त्यांच्यापैकीच एक होती। ती केवळ प्रशिक्षित वायरलेस ऑपरेटरच नव्हती, तर तिचं लहानपण फ्रान्समध्ये गेलं। तिला फ्रान्सची सखोल माहिती होती। नूरचे पिता हे टिपू सुलतान यांचे वंशज होते, पण त्यांनी सुफी संगीतासाठी आपलं आयुष्य वेचलं। हजरत इनायत खान याने एका नव्या परंपरेला जन्म दिला। सुफी संगीत जगभरात पोहोचवण्याच्या उद्देशातून त्याने 1910 मध्ये भारत सोडलं। मृत्यूपूर्वी 1 वर्ष आधी ते भारतात परतले होते, पण नूर आणि तिची आई फ्रान्समध्ये राहिल्या। नूरचा जन्म रशियात झाला। तिच्या आईचं नाव नोराओ बेकर असं असून ती अमेरिकेची नागरिक होती। नूरचे पिता हजरत इनायत खान हे रशियात सुफी संगीताच्या प्रसारासाठी गेले होते। 1920 मध्ये नूरचं कुटुंब फ्रान्सला रवाना झालं। तिथं नूरनं चाइल्ड सायकोलॉजीचं शिक्षण घेतलं, पण तिला संगीताची आवड होती। पुढे नूरनं लहान मुलांसाठी कविता आणि 20 जातक कथा नावानं बौद्ध कथांचं एक पुस्तक लिहिलं। त्या कथा आजही इंटरनेटवर पाहायला मिळतात। नूरच्या आयुष्यानं पुढे वेगळंच वळण घेतलं। 10 मे 1940 ला हिटलरच्या नाझी सैन्यानं युरोपवर हल्ला चढवला होता। 14 जूनला पॅरिसवर ताबा मिळवला। नूरच्या कुटुंबाकडे ब्रिटिश पासपोर्ट होता, त्यामुळे ते समुद्र मार्गाने ब्रिटनला रवाना झाले। त्याच काळात नूरनं विमेन्स ऑक्सिलरी एअरफोर्स मध्ये कमिशन प्राप्त केलं होतं। तिला वायरलेस ऑपरेटरचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं। त्यानंतर 2 वर्षांनी इंटर सर्व्हिसेस रिसर्च ब्युरोमध्ये तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं। एजंट इन फील्ड आफ्टर ट्रेनिंग असं त्या अर्जामध्ये लिहिण्यात आलं होतं। या कामामध्ये तुझ्या जीविताला धोका होऊ शकतो याची तुला जाणीव आहे का, असं जेव्हा तिला मुलाखतीत विचारण्यात आलं तेव्हा नूरनं उत्तर दिलं होतं, होय। त्यानंतर पुढचे 3 महिने नूरला विविध प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं। हेरगिरीसाठी मोहिमेवर पाठवताना नूरला एक बनावट नाव देण्यात आलं होतं। तिचं नाव होतं जीन मेरी जिने, तर वायरलेस मेसेजसाठी तिला सांकेतिक नाव देण्यात आलं होतं नर्स। या मोहिमेत नूरचं सांकेतिक नाव होतं मॅडलिन। त्यानंतर बुश हाऊसमध्ये चालवण्यात येणाऱ्या बीबीसीच्या फ्रेंच सर्व्हिसेसच्या रेडिओ नाटकामधून एक सांकेतिक संदेश प्रसारित करण्यात आला होता। तो संदेश होता, मॅडलिन येत आहे। फ्रान्समध्ये मॅडलिनच्या स्वागताची तयारी जोरात होती, पण तिचं स्वागत करण्यासाठी अशी व्यक्ती पोहोचली होती जी शत्रूंना फितूर झाली होती। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।